सो हे गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो मी आज आणि परत आलो शेताला आलो, जे की आज आमचं भात कापायचं होतं। जसं की मी काल बोललेलो मागच्या ब्लॉगमध्ये की आज आम्हाला भात कापायचं होतं आणि मी भाताच्या वावरात बसलो आता बसतो बघा। आणि इकडची ही सगळी कापून झाल्या आणि आता ह्या सऱ्या घेऊन चाललोय आणि आज काय पण करून हे सगळं संपवायचं आहे आणि संपून याला मळून नेऊन घरात पोती भरून ठेवायचं आहे। आणि दम तर लागला म्हटलं लॉक करायचं लक्षातच नाही। मी लॉक चालू आहे आपल्या इंस्टावरती, जाऊन नवीन असाल तर तुम्ही जाऊन आताच फॉलो करा। प्रोजेक्ट माळी M197 म्हणून आहे इंस्टावरती, तुम्ही टाकल्यासारखे असा हात ठेवून फोटो आहे, त्याला जाऊन फॉलो करा आणि मिनी लॉग त्याच्यावरती तुम्ही 100% बघा। आणि आता भात कापताना दाखवूनच मी काय काय होते काय काय नाही। चला तर मग पहिला भात कापून घेऊया आणि त्यानंतर तुमच्यावर मजा मस्ती करूया, मस्त बी बोलूया। तो मरतो कर्जात भाव नाही माझ्या शेतीतच भाव नाही खातो देतो वाचवतो का ठाव नाही। जीवन जगतो जीवन ना सोपी साधी, शेतकऱ्याची का मूल्ये ती सोपी जाती। उपाशा पोटानी भुकेच्या तोलानी तोट्यात हत्या आत्महंती दिसे पाठ। भाकर चटणी ती वावरातच मी खातो, शिदोरी मी पाहतो ती चोरीत ना पैसा ती चोरीत तो पैसा ती चोरीत। सकट सोन्यात दिसतो त्या दल्ल्या सावकाराच्या पायीनात मस्तक तो सर्जी बसलो आता सगळं घाम बिमतने याला ऊन पण जास्त लागले। आणि मेन व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर। आणि आता आम्ही करणार आहे पूर्ण बाकीचं ते आजच्या सगळं करायचं आणि मळायचं पण आहे जसं की मी पहिला सांगितलं आहे। आणि अजून निम्म बसलो आहे इथे, कंबर तर लई दुखाल्या कारण वाकून ते सगळं कापा लागते त्यामुळे कंबर पण जास्त दुखाल्या। आणि माझ्या डोळ्याच्या खाल्लं पण आता जरा काळ पडायला चालू झाले कारण रात्री जास्त वेळ मोबाईल बघालो आहे आणि सकाळी जास्त लवकरच उठालो आहे आणि झोप पण कंप्लीट विना झाल्या आणि सगळं जरा वाकडं चालले। तर होऊ देत, स्ट्रगल इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ दिस लाईफ। आणि चला आता उरले ते सगळं कापूया। तर मित्रांनो आता 75% झाले, फक्त उरले आता फक्त 25%। आता किती वाजले, कमीत कमी 1.5 तास झाला आम्ही कापाला भात आणि आता हे सगळं झाले। आता फक्त एवढंच उरले आणि हे झाले की मग मशीन येऊन त्या माळा ब्यायचं आता जाऊन जेवणार 12 वाजल्यात आणि आता जाऊन जेवायचं मस्तपैकी। आणि जेवून झाले की दुपारनंतर ते मशीन येणार, ते येऊन नुसते हे काय एका जागेला ढीक मारायचं। अजून हे ढीक मारून झाल्यानंतर मग त्या मशीन टाकायचं हे करायचं, ते तुम्हाला माहितीच असेल, जो काही गावातला असेल कोणतरी त्याला माहितीच असेल। आणि आता बसतो कंबर दुखाल्या आणि पाणी पितो। तर अजून एवढं भात उरले एवढं सोडलं आणि आता लागल्या जाम भूक आणि मी चालू आता जेवायला आणि जेवून येऊन आता ते उरले ते कापायचं आणि मशीन। शेतकऱ्याचं वास्तव असंच भावांनो, हातावर आणणं पानावर खाणं। म्हणून तो सारजा शेतकरी म्हणतो की करू का करू मी जगू का मरू मी निघू कसं आता करू का। तर मित्रांनो आता ते शेतात जाऊन सगळी भाताची 3 थप्पे आणून इथंच ठेवल्या अजून। आणि हां, जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून ठेवा आणि कमेंट पण करून ठेवा। आणि आता जरा जेवून घेतो, भूक लागल्या सकाळी 2 वेळा जेवले, आता 3ऱ्या वेळा जेवले। ते बघा का जरा ये रे। हां तर मित्रांनो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि मी गल्लीत चाललो आता कॅरम खेळाय आणि सगळ्यांच्या दारातने अजून आकाशकंदील दिसाने कारण आज दिवाळीचा पहिला दिवस आहे। आणि दुसऱ्या दिवशीपासून उद्यापासून सगळ्यांची घरं असे चमकत असतात, लाईटिंग बिटिंग ढीक। आणि हे पादरं कुठे गेले ते आणि वाटतं आणि कम्प्लीट टी हा काळ दिवस आले ते। आणि आता जाऊन आलो मी कॅरम खेळाय आणि मस्त कंटाळा काढणार आता कॅरमवरती सगळा। तर मित्रांनो मी आलो ह्या घरात आणि मला ही आजी काय म्हणते बघा, मला कसं बोलू त्याचं, मला कसं बोलू त्याचं, काय बोलू त्याचं, माझं नावच आहे ना म्हणा येत नाही, मला भजू म्हणतात तिने, तुम्ही पण म्हणशीला चुकून। मित्रांनो ते बघा रेड कसं चालतंय, रेड बघा तिची कशी आहे। कबड्डी म्हण रे, कबड्डी म्हण। हे कसले रे आप पकडल्या
कबड्डी बघायची काय त्यादी हो. तर मित्रांनो मस्तपैकी आत्ता आलो मी परत घरात ह्या बारक्या पोरगीला आणायला गेलतो तिला जी का मी शाळेला सोडा जातोय आणि तिला आता घेऊन आले मी घरला आणि बहिणीला घेऊन जायचं मला तिकडं आत्तीच्या घरला कारण तिकडं कानोले घर आल्यात आणि तिथं कानोले करा माणसं लागतात प्रत्येकाच्याच घरात म्हणताना तर तिला घेऊन जाणार तिथं ती पण आल्या आणि